दिवाकरजी शिरसोळ ज्यांनी राजा भाऊंच्या बद्दल त्यांचं व्यक्तिमत्व नेमकेपणानं विशद करणारी गाणी गायली असे थोर गायक प्रभाकरजी कोकणीकर आणि आमचे सहकारी डॉक्टर प्राध्यापक विसू शिंदे सर अशा काही संकल्पना असतात समाजामध्ये की एखाद्याची आदरांजलीची सभा घ्यायची असेल तर त्या व्यक्तीबद्दल मतभेदाचे मुद्दे मांडायचेच नसतात. हिंदू लोक असं नेहमी म्हणत असतात की मेलेल्या माणसाबद्दल काही वावगं काय बोलायचं नसतं. पण जर आपण सर्वजण जर आंबेडकरवादी आहोत तर मला असं वाटतं की ज्या व्यक्तिमत्वाची श्रद्धांजली सभा आपण आयोजित केलेली ते व्यक्तीचे चांगले आणि मला जर वाटत असेल की त्यातले काही दुर्गुणे असू शकतात त्याबद्दल एकदा मोकळेपणाने चर्चा व्हायला पाहिजे. आणि ही चर्चा करणं म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान आहे असं समजणं. मला माझ्या तरुणपणी चांगलं आठवतं की राजेश खन्ना नावाचा नट होता. त्या नटाला इतकी अमाप प्रसिद्धी मिळाली, इतकं मोठं ग्लॅमर मिळालं की तसं ग्लॅमर आजपर्यंत मला वाटतं बॉलिवूडमध्ये कुठल्याही नटाला भेटलं नाही. त्याची अभिनय क्षमता किती होती, त्याने काय अभिनय केला किंवा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये काय दिवे लावले त्या तपशिलात जायचं नाही. परंतु राजेश खन्ना म्हणजे सुपरस्टार होता. आणि त्याच अर्थानं दलित चळवळीमध्ये 70 नंतरच्या आंबेडकरी चळवळीमधला राजेश खन्ना म्हणजे राजा ढाले होते. मी अगोदरच सांगितलं की राजेश खन्नाच्या अभिनय क्षमतेबद्दल काय बोलायचं नाही, आणि त्या ढाले साहेबांच्या पण नेतृत्व क्षमतेबद्दल काय बोलायचं नाही. एवढी प्रचंड प्रसिद्धी, इतकं अमाप प्रेम राजा ढाल्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही नेत्याला मिळालं असं मला वाटत नाही. परंतु इतकी अमाप प्रसिद्धी आणि इतकं अलोट प्रेम आमच्या राजा भाऊंना झेपलं. आणि मग तपशिलात मला जायचं नाही, वेळ फार कमी आहे म्हणून मला त्या तपशिलात जायचं नाही. एका दिवशी काय झालं, उल्हासनगर आणि मला त्याच्यामध्ये प्रमुख वक्ता म्हणून बोलवलं. स्टेजवरती सुरेश सावंत, ते अर्जुनराव डांगळे वगैरे सगळी मंडळी बसली होती. मला जे काय नामदेवबद्दल वाटायचं आणि जो काय राजा नामदेव ढोसाळ्यांचा मी स्वतः अनुभव घेतला होता तर मी ते स्पष्टपणे मांडलं. बऱ्याच लोकांना आवडलं नाही आणि काही लोकांना आवडलं असेल, पण त्याची मी पर्वा नाही. दलित क्रांतीच्या बद्दल आमचे डॉक्टर प्राध्यापक विसू शिंदे यांच्या इतका मी भावना विभस नाही. मी दलित पॅंथरची स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतलेला असताना सुद्धा आपण नेमकं दलित पॅंथरचं परिशीलन केलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे. दलित पॅंथर तिचा इतिहास थोडक्यात पत्रकार दिवाकरजी शिरसोळ यांनी मांडला की 4-4.5 वर्षाचा तो सगळा कालखंड आहे. मी तर म्हणेन त्याच्यापेक्षा कमी आहे. दलित पॅंथरमध्ये उभी फूटशी पडली ती 1974 साली पडली. स्थापना 72 साली दलित पॅंथरची झाली असेल, पण ही संघटना कधी काही फार मोठी होईल आणि समाजामधून तिचा इतका मोठ्या प्रमाणात स्वीकार होईल याची कल्पना ज्याने स्थापना केली त्याला सुद्धा नव्हती. एखादं मंडळ स्थापन करावं अशा पद्धतीने दलित पॅंथरची स्थापना झाली होती. आता नंतर मग बराचसा चुकीचा इतिहास लिहिला जातो. मगाशी विसू शिंदे सर म्हणाले, खरं आहे ते की अरुण कांबळेंच्या आणि दलित पॅंथरच्या स्थापनेच्या काळीचाही संबंध नाही. बरं, दलित पॅंथर आणि भारतीय दलित पॅंथर
याच्यामध्ये काय मूलतः फरक आहे हा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. मला चांगलं आठवतं, कारण पॅन्थरमध्ये आम्ही होतो. पॅन्थरच्या स्थापनेपासून होतो. अनेक छावण्या स्थापन केल्या, त्या तपशिलात मला जायचं नाही. परंतु अन्य अत्याचाराचा प्रतिकार करणारी एक दीर्घकालीन संघटना उभी करायची, तिला कार्यक्रम द्यायचा, तिची भूमिका निश्चित करायची आणि केडरने संघटन उभं करायचं, अशा तऱ्हेचा कार्यक्रम कुणीही नेता दलित पंचायत देऊ शकला ना. राजा ढले देऊ शकले ना नामदेव ढसाळ देऊ शकले. नामदेव ढसाळ ते अत्यंत एक लंपट कॅरेक्टर होतं. कोणाला ते महाकवी वाटत असतील तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु नामदेव ढसाळ एक अत्यंत भडंग देऊन असं आयुष्य जगलेलं आहे. अत्यंत भडंग. शेवटपर्यंत सुद्धा त्यांनी दलित पॅन्थर ही संघटना, त्यांचा गट जो होता तो कायमचा शिल्लक ठेवला होता. आता कदाचित तो असेल, त्यांची पत्नी चालवत असेल. मला आताच्या परिस्थितीबद्दल नेमकेपणाने बोलायचं. आज काय परिस्थिती आहे? आज आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती. जगामध्ये ज्या ज्या फॅसिस्ट राजवटी आल्या या लोकशाहीच्या मार्गातूनच आलेल्या. तो जनरल फ्रँको असू दे, हिटलर असू दे, बेनिटो मुसोलिनी असू दे, हे लोकशाहीच्या मार्गाने आलेले आहे आणि आपल्या देशामध्ये मोदी सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने आलेला आहे. हिटलर, फ्रँको, मुसोलिनी, अगदी इंडिया आर्मीच्या पातळीवरती सुद्धा गेलो तरी काही हरकत नाही. आणि मोदींची तुलना एका रांगेमध्ये करतो त्याला कारण आहे. जो कोणी आज या सरकारच्या विरोधामध्ये बोलेल त्याच्या पाठीमागे काय लागतं हे राज ठाकरेला जाऊन विचार. पी चिदंबरमची काय अवस्था केलेली आहे बघा. या देशातली कुठलीही संस्था घटनात्मक ही स्वयंभू राहिलेली नाही. अशा आणीबाणीपेक्षाही अत्यंत भीषण अशा परिस्थितीमध्ये आपण श्वास घेत आहोत. त्यामुळं आंबेडकरी समाजासमोर काय आव्हान आहे त्याचा नेमका आपण विचार केला पाहिजे. आपले उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं कळलं होतं या लोकांचं, या लोकांच्या बाबतीमध्ये हे काय करू शकतात त्याची त्यांना नेमकी जाणीव झालेली होती. 1925 साली RSS ची स्थापना झालेली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. आणि बाबासाहेबांनी 1927 साली RSSच्या स्थापनेच्या नंतर 2 वर्षानं समता सैनिक दलाची स्थापना केली. आणि समता सैनिक दलाची जी घटना आहे ती पुन्हा एकदा आंबेडकरी समाजाने वाचून काढायला पाहिजे. आज भयानक परिस्थिती आहे. कदाचित उद्या आमचाही नंबर लागायचा तुरुंगामध्ये. मोदीच्या विरोधात बोलतो पुन्हा. काय चाललेलं आहे? हा मुख्यमंत्री म्हणतो की आमच्यामध्ये महाभरती नाही आहे आमची, परंतु आमच्या विरोधकांची महागळती सुरू झालेली आहे. आम्हाला मात्र एवढं माहिती आहे, मतदान करून तुम्हाला सरकार बदलता येतं. मतदान करून सत्ताधारी वर्ग बदलता येत नाही. सत्ताधारी वर्ग तोच असतो. भाजपची वाढ झाली आहे म्हणजे भाजपचे जेवढे सदस्य आहेत त्यांना 21 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाची असंख्य मुलं झालेली आहेत, म्हणून भाजप वाढलेला अशातला काय भाग नाही. भाजपमध्ये काँग्रेसवाले आले, राष्ट्रवादीवाले आले,
आमच्यातले लोक तर अगोदरच गेलेले आहेत. म्हणजे इथपर्यंत गेलेलं आहे तर आमचं एक असाच परमपुष्ट जो नेता आहे रामदास आठवले, तो तर जाहीरपणे बोलत असतो की मोदी हे बुद्धाचीच भूमिका मांडत असतात. हे भारतीय दलित पॅंथरचे लेकरू रामदास आठवले. तर मला आठवतं 1980 साली ही जी भारतीय दलित पॅंथर आहे तिचं अधिवेशन आपलं सिद्धार्थ विहारचं जे वडाळ्याला जे कॉलेज आहे आणि तो सिद्धार्थ विहारचं जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये एक मोठं अधिवेशन आयोजित केलेलं होतं आणि त्या अधिवेशनाचे उद्घाटक होते शरद पवार. म्हणजे भारतीय दलित पॅंथर त्यावेळेला कुठं झुकलेली होती हे मी काय सांगायची गरज. बऱ्याच ढाले साहेबांच्या बाबतीत एक मात्र सांगतात की शेवटपर्यंत हा माणूस आपल्या विचारांशी आपल्या भूमिकेवरती अढळ आणि पक्का राहिलेला. भूमिका किती चूक किती बरोबर याचं विश्लेषण करायची सध्याच्या आजच्या सभेमध्ये काही गरज नाही. परंतु दलित पॅंथरमध्ये जी फूट पडली ती फूट केवळ नेत्यांच्या अहंकारामुळे पडली नव्हती. त्या फुटीला कारणीभूत एक वैचारिक भूमिका होती. दलित हा शब्द जो आहे हा डिप्रेस्ड हा शब्द जो बाबासाहेबांनी वापरलेला आहे त्याचा सहज मराठी अनुवाद आहे. आणि दलित या शब्द नकोसा झालेला आहे. आम्ही कसले दलित? आम्ही आता बौद्ध झालो. आम्ही स्वतःला दलित का म्हणून घ्यायचो? परंतु तमाम भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जे दडपलेले समूह आहेत त्यांना तुम्ही फक्त आंबेडकरवादी जनसमूह म्हणूनच बोलणार का? ज्यांना आंबेडकर माहिती सुद्धा नाही. या सगळ्या समूहांना एकत्रित करण्याच्यासाठी दलित या शब्दाच्या शिवाय दुसरा शब्द कुठला आहे? कुठला शब्द आहे? आमच्या राजा ढाले साहेबांनी मगाशी मी खरं म्हणजे सर बोलत असताना आपसात बोलायला नव्हतं पाहिजे होतं, पण मी दिवाकर शेजवळ्याशी बोलत होतो. बोलता बोलता ते फार चमकदार वाक्य बोलून गेले. दलित पॅंथरला विरोध करायचा होता म्हणून दलित या शब्दाला विरोध केला गेला. म्हणून दलित साहित्याला सुद्धा विरोध करण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग आंबेडकरी प्रेरणेचं साहित्य वगैरे त्या संकल्पना आता पुढे आलेल्या. तर दलित पॅंथर ही संघटना आंबेडकरमध्ये नव्हती. मला असं वाटतं की त्या काळी अगदी 18, 19, 20, 25, 30 वर्षापर्यंतचे तरुण होते त्यांच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रिनेसान्स झालेला आहे. इतकी मोठी वैचारिक घुसळण त्याच्यानंतर कधी झालेली असं मला वाटलं. सगळी मुलं लिहायला लागली, बाबासाहेब वाचायला लागले. मी तर असं म्हणतो की जगामध्ये एकूण मनुष्य जातीनं जेवढ्या कविता केलेल्या असतील त्याच्यापेक्षा जास्त कविता दलित पॅंथर स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात बसवल्या गेलेल्या आहेत. इतक्या कवितांचं पीक त्यावेळेला आलं. नेता म्हणजे तो कवी असलाच पाहिजे आणि कवी हा नेता होऊ शकत होता असा काळ होता. अशा परिस्थितीमध्ये आज दलित पॅंथरची फार आवश्यकता आहे. आज जर आपण चित्र बघितलं मला एका गोष्टीची फार खंत वाटली. चेंबूरला एका दलित मुलीवर अत्याचार झाला, शारीरिक अत्याचार झाला. आरोपी अजून सापडलेले नाही, पण तिला न्याय मिळावा म्हणून सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघतो आणि तमाम सर्व दलित संघटना
स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या संघटना गप्प आहे. एवढा थिसलेपणा आज आपल्यामध्ये आलेला आहे. जेवढे राष्ट्रवादीवाले घाबरलेले नाही त्याच्या 10 पट आपण घाबरलेले आहोत. हत्या आणि अत्याचाराचं प्रकरण एवढं वाढलेलं आहे. मुस्लिमांच्या साठी तर आता गेटोच तयार केली जातील. बघा, तुम्ही त्याची साक्षीदार असणार. हिटलरच्या वेळेला जर्मन नागरिकांनी जे काय बघितलं तसं बघायची वेळ तुम्हाला मोदीच्या काळात येणार. सवाल तुमचा असा की तुम्ही या व्यवस्थेच्या विरोधात बोलणार आहात की नाही. लोकांची केस तुम्ही पेपरामध्ये वाचला असेल. तो जनावरं विकायचा धंदा करायचा. या तथाकथित गोगुंडांनी त्याला पकडलं. लिंचिंग करणं म्हणजे लिंचिंग हा शब्द लिंच नावाचा एक अमेरिकन अधिकारी होता. तो निग्रोंना मारताना तुडवून मारायचा आणि म्हणून तुडवून मारणं, हाल करून मारणं त्याला लिंचिंग म्हणतात. आज भारतामध्ये रोज लिंचिंग होते. सगळी वृत्तपत्र पक्षपाती झालेली आहेत. सगळे टीव्ही चॅनल्स हे मुकेश अंबानीच्या ताब्यात आहे. तुमचं इंटरनेट सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे. किती मोठा अत्याचार झाला तर त्याच्या बातम्या सुद्धा येत नाही. अशा परिस्थितीमध्ये फॅसिझम काय असतो याची आता ही नुकतीच सुरुवात आहे. म्हणून मला एक ज्यांना खरोखर फुले आंबेडकरी चळवळ उभी राहावी, प्रतिरोधाची चळवळ उभी राहावी असं वाटतं, त्यांनी दलित पॅंथरच्या इतिहासाचा मागोवा घेतला पाहिजे. चुकलं कुठं मी प्रामाणिकपणे सांगतो, थोडी वाईट नका वाटून घेऊ. आता परिस्थिती अशी झालेली आहे की अनुयायी असणं किंवा कार्यकर्ता असण्याच्या पेक्षा फक्त असणं हे फार सोपं झालं. प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलणं म्हणजे फार कठीण आहे आजकाल. जसे मोदीचे भक्त आहेत तसे प्रकाश आंबेडकरांचे भक्त आहेत. त्यांच्या विरोधात बोलायचंच नाही. प्रकाश आंबेडकर स्वतः काय बोलतात त्याचं त्यांना कळत नाही. परवा दिवशी ते बोलले की आपली राज्यघटना जी आहे ती खेकड्यासारखी आहे. मागे एकदा ते म्हणाले होते की आंबेडकर चळवळी सोपली, त्याचं त्याने पुस्तकच लिहिलंय. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही काय, ही जागा ती नाहीये. परंतु राजा ढाले त्यांच्याबरोबर बराच काळ होते आणि राजा ढालेंना प्रकाश आंबेडकरांना सोडावं लागलं होतं. राजा ढालेंचे आणि आमचे फार जिव्हाळ्याचे संबंध नंतर निर्माण झाले. कधी कधी भांडण्याचाही संबंध होते. आम्ही एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, दैनिक रिपब्लिकन भारत. त्या रिपब्लिकन भारतच्या उद्घाटनाच्या वेळेला प्रमुख वक्ते म्हणून आम्ही त्यालाच प्रकरण केलं आणि ते आले सुद्धा होते. आजच्या दिवशी मला हेच सांगायचं होतं की दलित पॅंथर, ब्लॅक पॅंथर ही जी अमेरिकन चळवळ होती तिची प्रतिकृती कधीच झाली नाही.
नाव फक्त घेतलं आणि हे म्हणतात असं की त्यांना माल्कम एक्स माहिती होतं. माल्कम एक्स जो ब्लॅक पॅन्थरचा तत्ववेत्ता, ज्याच्याबद्दल दलित लिडरशिप मध्ये काडीची माहिती नव्हती. आमचे जमी पवार तर माल्कम एक्स म्हणतात. माल्कम एक्स, माल्कम एक्सला माल्कम एक्स म्हणतात. त्यांनी एवढं जाळजोड पुस्तक लिहिलं दलित पॅन्थरचे जडणघडणीचं, त्यांच्या पद्धतीनेच लिहिलं. एकदा व्यवस्थितपणे दलित पॅन्थरचं विश्लेषण व्हायला पाहिजे. ती चळवळ होती ब्लॅक पॅन्थर सेल्फ डिफेन्स चळवळ, जी चळवळ लढून संपली. तिला बरखास्त करायची वेळ नाही आली. आम्ही आपसामध्ये लढून संपलो. घालेने सांगितलं की नाही, दलित मूळ मुद्दा असा होता की आपण कोणाकोणाला बरोबर घ्यायचं, कोणाच्या बरोबर जायचं. दलित, शोषित, श्रमिक, कष्टकरी या सगळ्या वर्गाला बरोबर घेऊन, एक डावा विचार बरोबर घेऊन आंबेडकरवादी भूमिका नेमकेपणाने मांडून आपण एक सर्वंकष अशी चळवळ उभी करायची का, असं एक दलित पॅन्थरमध्ये विचार होता. ढालेंचं तसं म्हणणं नव्हतं. ढालेंचं म्हणणं होतं अगोदर तुम्ही बुद्धिस्ट व्हा. तुम्ही अगोदर बुद्धिस्ट व्हा, म्हणजे बुद्धिस्ट असतील त्यांचं चळवळ उभं, त्यांची चळवळ उभी राहायला पाहिजे. आणि हे मतभेद दलित पॅन्थरचे जन्मापासून होते. नंतर पण तुम्हाला कल्पना आहे की ढाले साहेबांनी दलित पॅन्थर बरखास्त केली, मास मुवमेंटची स्थापना केली, संपत क्रांती नावाची सुद्धा त्यांनी संघटना स्थापना केली. पण राजा ढालेंच्या पाठीमागे त्याच्यानंतर मात्र मास कधी केला नाही. दलित पॅन्थर जी टिकून राहिली भारतीय दलित पॅन्थर नावानं, कारण दलित पॅन्थर या चळवळीची समाजाला गरज होती म्हणून. पण त्याच्यानंतर आलेलं जे नेतृत्व होतं भारतीय दलित पॅन्थरचं, ते आता कुठं गेलेलं आहे हे मी सांगायची काय गरज. कुठं गेलं. मी तिथं माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, तर काही गोष्टी स्पष्टपणे बोललो पाहिजे. एक वेळ शारीरिक नपुसकत्व आपण मान्य करू शकतो, ते नैसर्गिक असतं. परंतु बौद्धिक नपुसकत्व म्हणजे काय प्रकार. काय बोलले असतील रामदास आठवले. रामदास आठवलेंनी तुम्ही गेलात ना तिथे तुमची सोय व्हावी म्हणून, तुम्हाला काही मिळावं म्हणून तुम्ही तिकडे गेला, काय हरकत नाही त्याची, तुमची सोय झालेली तिथे. परंतु तुम्ही मासळ गोळवळकर जे गुरुजी आहेत त्यांनी बंच ऑफ थॉट्स लिहिलेले आहे. ज्यांनी अत्यंत विषारीपणाने हिंदुत्वाची मांडणी केलेली आहे. त्या राजस्व संघाची जयंती साजरा करण्याचं काम आमचे जर हे करत असतील आठवले, आणि समाजामधून निषेधाचा सूर सुद्धा उमटत नसेल, तर आपण त्या अवस्थेपर्यंत आता पोहोचलेलो आहोत. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. दलित पॅन्थरचा सगळ्यात मला महत्वाचा संघर्ष वाटला तो सांस्कृतिक संघर्ष. ढाले साहेबांनी गीता जाळली. ज्या सुषमा स्वराज ज्यांचं आता निधन झालं, त्या म्हणाल्या होत्या की गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून आपल्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून त्याला मान्यता या शासनानं द्यायला पाहिजे. आणि कदाचित होईल सुद्धा. तुम्हाला असं वाटतं काश्मीरमध्ये 370 जे कलम आहे ते आता रद्द केलं गेलेलं आहे. 35 ते सुद्धा रद्द केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं हे लोक
भारतीय संविधान हे ठेवतील. भारतीय संविधान सुद्धा हे लोक विशिष्ट वेळ साधून ते बदलतील आणि बदलताना तुमचीच माणसं हे काम करताना त्यांच्या मदतीला घेतील. फार भयानक अशा कालखंडातून आपण चाललेलो आहोत आणि त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना एक नम्रतेची विनंती की पुन्हा एकदा सुरुवात करूया आपण. पुन्हा आंबेडकरी चळवळ उभी करण्याची पुन्हा सुरुवात करू. आता ढालेंच्या बद्दल मी गाणी बिणी ऐकली सगळी. माझा ढालेच्या जवळचा संबंध होता. दलितपर्यंत एक छोटी संघटना होती की ढालेंच्या त्या साधनेतल्या लेखामुळे ढालेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि ढाले दलित पॅंथरमध्ये आल्यामुळे दलित पॅंथरला प्रसिद्धी मिळाली. पण दलित पॅंथर जी आगीसारखी पसरली त्याला कारणीभूत फक्त शहीद भागवत जाधव आहे. वरळीची जी दंगल झाली आणि तिचा प्रतिसाद म्हणून जो मोर्चा निघाला गेला त्याच्यामध्ये भागवत जाधवांची जी हत्या झाली, त्यांना जी शहादत प्राप्त झाली, तेव्हापासून दलित पॅंथर वणव्यासाठी पसरली आणि या दलित पॅंथरपासून कितीतरी शहीद जन्माला आले होते. अत्यंत लढाऊ असं संघटन होतं. पण ते संघटन टिकलं नाही, उभं राहू शकलं नाही, त्याला भूमिका देता आली नाही, त्याला कार्यक्रम देता आला नाही आणि ते संघटन असंच विरघळून गेलं. या बाबतीमध्ये एकदा व्यवस्थितपणे निपक्षपातीपणे लिहिलं पाहिजे. म्हणजे जवी पावर लिहितात तसं नाही, अगदी खराखुरा इतिहास तिचा लिहिला गेला पाहिजे. मला रामदास सोरटेची आठवण येते. रामदास सोरटेचं हल्ली नाव सुद्धा घेत नाही. दलित पॅंथरच्या संस्थापनांच्या पैकी एक डोंबिवलीमध्ये विचारा अत्यंत हालाकीने गेला. कुठली संस्था कोणी स्थापन केली याच्यापेक्षा कोणी ती जगवली आणि कोणी ती वाढवली याचा आपण विचार करा. मालकम एक्स, आता इथं मला बसलेल्या तुम्ही त्या तरुण मुलं दिसत आहेत. माझी त्यांना सूचना राहील की तुम्ही ब्लॅक पॅंथरचा इतिहास हा पुन्हा एकदा वाचून काढला पाहिजे. मालकम एक्स वाचला पाहिजे. तुम्हाला बॉबी स्टीवन, न्यूटन हे कोण आहे हे माहिती असले पाहिजे. आफ्रिकेचा स्टीवन बिको तुम्हाला माहिती असला पाहिजे, वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना तर वाचलंच पाहिजे. आपण ते वाचलं नाही तर आपण वाचू शकणार नाही. आताच्या परिस्थितीमध्ये जे जे स्वतः आंबेडकर म्हणतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की संविधान संकटामध्ये आलेलं आहे आणि या त्याचे म्हणतात ना मोदीचे भक्त, मोदी है तो मुमकिन आहे, मोदी है तो कुछ भी मुमकिन आहे. आपलं संविधान जे आहे ना हे बी मुमकिन. आणि आपले जे लोक म्हणतात की कोणाचं पण राज्य येऊ दे, शिवसेनेचं राज्य येऊ दे नाही तर भाजपचं राज्य येऊ दे, घटना आपली, पण त्याला आपली घटनाच राबवावं लागेल की नाही ना आपल्या घटनेप्रमाणे शपथ घ्यायला लागेल की नाही, असं भाबडेपण आहे आपल्याला घटना करतं. 370 जे कलम आहे त्याची कशी पद्धतशीरपणे मोडतोड झाली याच्यासाठी 370 कलम वाचा ना अगोदर. 370 कलम सगळं वाचल्यानंतर लक्षात येतं की जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेनं 370 कलम हे रद्द करण्याच्या बाबतीमध्ये ठराव करायला पाहिजे होता. परंतु जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभाच अस्तित्वात नाही. 370 कलम रद्द करण्याचा ठराव हा संसदेत झालेला आहे आणि तिथेच घटनेच्या 370व्या कलमाची पायमल्ली झालेली. पण काही जरी झालं तर हे पुढे रेटलं जाईल. तुम्हाला सांगतो हळूहळू उद्यापासून बघा
उद्यापासून बघा ना, उद्या गणेशोत्सव आहे. 10 दिवस तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये असणार आहात? त्या सगळ्या गणेशोत्सवाचा सगळ्या राजकीय उपयोग केला जातो. दही अंडीचा उपयोग केला जातो. आणि दही अंडीमध्ये मी उल्हासनगरला, कल्याणला, ठाण्याला बघितलं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये दही अंडी उत्सव आहे. उल्हासनगरला मोठमोठे होर्डिंग दही अंडीचे. गणेशोत्सव सुद्धा आता साजरा केला जातो RPI प्रमाणे. अशा अवस्थेमध्ये आपण ढालेची सभा घेतो आहोत, त्यांच्या श्रद्धांजलीची. ढालेने हे पत्र केलं, एकूणच दलित चळवळीमध्ये एक अत्यंत रिजिड, एक तत्वनिष्ठ, कोणासमोर न झुकणारा असा जो एक करंट होता, त्या करंटचा मुख्य प्रतिनिधी राजा ढाले होते. त्यामुळे राजा ढाले कोणासमोर झुकले नाही. त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल मला त्या एका गोष्टीबद्दल मला त्यांचा अभिमान आहे. आता पुढचं आपल्याला ठरवायचं. तुम्हाला मगाशी सांगितलं की लोकशाहीच्या माध्यमातूनच हुकुमशाही येत असते, फॅसिझम येत असतो. आपल्या देशामध्ये तो आलेला आहे. आताची जी राजवट आहे ही सरस फॅसिस्ट राजवट आहे. या फॅसिस्ट राजवटीचा निषेध करणं हीच खऱ्या अर्थानं राजा ढालेच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी बाब आहे. मी जरा मोकळं ढाकळ बोललो, मला बोलायची संधी दिली आणि तुम्ही सुद्धा इतकं माझं विस्कळीत भाषण ऐकलं, त्याबद्दल मी तुमचं कायमचं ऋणी राहील. मी इथे सांगतो. जय भीम, जय भारत.